मित्रांनो नमस्कार। मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने जो आपल्याला अभ्यासक्रमाला आहे तो म्हणजे लिहाचरित्र एकांक। प्राचीन मराठी साहित्यातील लिहाचरित्र एकांक या विषयाच्या अनुषंगाने आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे। त्यामध्ये असलेलं श्री चक्रधरांचं चरित्र आपण या ठिकाणी बघतो आहे। आज सुद्धा आपण मागे ज्या 14 आठवणी आपण म्हणजे 14 लिहा आपण ज्या बघितलेल्या आहेत त्या पुढील मात्र आपण लिहांचा आपण आता विचार या ठिकाणी करणार आहोत। तेव्हा मी डॉक्टर प्रवीण घारपुरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण लिहाचरित्र एकांकाच्या अनुषंगाने आपण जेव्हा श्री चक्रधरांचं चरित्र बघतो आहे त्याला माईमठाने संकलित केलेली एक एक आठवण जी आहे त्या आठवणींचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे। त्यातलं मर्म जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। चक्रधरांच्या ठिकाणी असणारी गुरुभक्ती असेल, चक्रधरांच्या ठिकाणी असणारे नैष्टिक ब्रह्मचर्य असेल, चक्रधरांच्या ठिकाणी असणारा आपुलकी असेल, अहिंसा असेल, या सगळ्या गोष्टी ज्या या सगळ्या गोष्टीचं तत्त्व जे आहे ते तत्त्व आपल्याला या आठवणींच्या माध्यमातून या लिहांच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासाला मिळतं आणि ते आपल्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। आता आपण लिहा क्रमांक 15 ते 18 या दरम्यान कोणकोणत्या आठवणी आणि कोणत्या गोष्टीचं संकलन माईमठाने केलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी जे काही आपण काही प्रसंग बघितलेले आहेत त्या प्रसंगामध्ये आपल्याला चक्रधरांच्या ठिकाणी असणारे जे ईश्वरी अवतारित्व जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी दृष्टीस पडताना आपल्याला दिसते। त्यानंतर आता लिहा क्रमांक 15 त्यामध्ये ओरंगई मल्ल पूजा स्वीकारू अशी मात्र ही लिहा आहेत आणि या आठवणीच्या माध्यमातून माईमठाने कुठला प्रसंग रेखांकित केलेला आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत। गोसावी ओरंगळाशी बीजे केलेत। ओरंगळाशी म्हणजे ओरंगळ भागामध्ये त्या ठिकाणी गोसावी गेले असताना मात्र ती गावीचा सद्यर्थ मालू तिथला त्या गावचा एक श्रीमंत मल्लदेव, सद्यर्थ मालू म्हणजे श्रीमंत मल्लदेव त्या ठिकाणी होता। तयाशी भैरवनाथाची भक्ती, त्याला तो मात्र भैरवनाथाची भक्ती करत असताना तो तेथं येतू होता आणि तो मात्र त्या ठिकाणी भैरवनाथाची भक्ती असल्यामुळे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये तो येत होता। येत असताना मार्गी तयाशी दर्शनं झाली, मार्गामध्येच त्याला भेट झाली। कोणाशी भेट झाली तर ती म्हणजे गोसाव्यांशी, चक्रधरांशी त्यांची भेट झाली तेव्हा काय प्रसंग घडला ते सांगत असताना माईमठ म्हणतो, दांडिये खालुती उडी घातली। दांडिये खालुती उडी घातली म्हणजे पालखीमध्ये बसून येणारा जो मल्लदेव होता त्याने मात्र पालखीतून तो खाली उतरल्यानंतर त्याने खाली उडी टाकली आणि त्यानंतर मात्र गोसाव्या ते दांडी वाहुनी आवारा घेऊन आलात आणि गोसाव्यांना मात्र आपल्या पालखीतून मात्र तो आपल्या घरी घेऊन आल्यानंतर मात्र काय मग मर्दना दिदली पूजा केली, आरोग्यना करविली, त्यांची आंघोळ झाली, मालिश झाली, त्यांचं जेवण झालं, मग तीही विनविले आणि मग मात्र त्याने विनवणी केली कुणाला, गोसाव्याला। जी गोसावी ये नगरी असती तव येथे बिडार करावे, तुम्ही जोपर्यंत या गावामध्ये आहात तोपर्यंत तुम्ही माझ्या घरी राहा अशी मात्र विनवणी कोणी त्या मल्लदेवाने चक्रधरांना केली। गोसावी मानिले, गोसाव्यांनी ठीक आहे मान्य केलं आणि मात्र मी तुझ्याकडेच राहणार अशा प्रकारची कबुली दिली। मग केतुल्या एका दिसा मासे नविसिले काय की मग केतुल्या एका दिसा माले नविसिले, काही दिवसांनी मात्र जो सद्यर्थ मालू होता त्या माल्यांनी काय केलं तर एक नवस केला। नवस कोणता, जी मज पूत होईल तरी मी 5 सहस्त्राची पूजा गोसाव्याशी करीन। जर अगदी मात्र त्या सद्यर्थ मालूकडे मात्र पुत्रप्राप्ती झालेली नव्हती, त्याच्यामुळे तो पुत्रप्राप्ती करता तो काय म्हणाला तर मला जर मात्र अशा प्रकारचा पुत्र प्राप्त झाला तर मी तुम्हाला 5 सहस्त्राची मात्र काय तुमची पूजा करील अशा प्रकारचं मात्र त्यांनी गोसाव्यांनी म्हटलं। ऐसा तयाची स्त्रीशी गर्भसंमती झाली आणि मग मात्र त्यातूनच काय झालं की त्याच्या स्त्रीला गर्भधारणा झाली। त्या दोघांही गोसाव्याची अधिक श्रद्धा झाली आणि त्या प्रसंगामुळे नेमकं काय झालं की सद्यर्थ मालू आणि त्याची पत्नी या दोघांचाही विश्वास गोसाव्यांवरती फारच दृढ झाला आणि मग मात्र ती श्रद्धा त्यांच्या ठिकाणी जी निर्माण झाली त्या श्रद्धेतून मात्र गोसाव्यांविषयी मात्र एक आपुलकी, एक सहानुभूती सुद्धा निर्माण झाली। आरोग्य झाल्या विन तयाची स्त्री जेविना आणि त्याचा परिणाम म्हणून काय तर त्या सद्यर्थ मालूची पत्नी जी होती ती मात्र गोसावी जोपर्यंत जेवण करणार नाही तोपर्यंत मात्र ती सुद्धा जेवण करत नव्हती। मग गोसावी विहरणी उशिरू न लाविती आणि मग गोसावी बाहेर फिरायला गेल्यानंतर घरी परत यायला अजिबात वेळ लावत नव्हते, ते लवकर येत होते। आणि असं असताना मात्र बघा मग
मग केतुल्या एका दिसा मग काही दिवस लोटल्यानंतर बीजे करू आदरिले, आणि मग मात्र काही दिवस लोटले. गोसाव्यांना वाटलं आता आपण निघाला पाहिजे. त्यावेळेला मात्र गोसावी म्हणाले की आता मला निघायचं आहे, मी आता इथून निघून जाणार. तेव्हा त्यांनी म्हणतले, तेव्हा मात्र तो पुन्हा सिद्धार्थ म्हणाला, काय म्हणाला, जी माझं पूत होय तव राहावेची. आता तुम्ही मला पुत्र होईपर्यंत मात्र तुम्ही या ठिकाणी राहावं अशी माझी इच्छा आहे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. मग पूत झाल्यानंतर बीजे करू आदले, मग पुत्र झाला. पुत्र झाल्यानंतर म्हणाले की आता नाही रे बाबा, आता मी निघून जाणार. तरीसुद्धा मात्र काय, तर पुढे ती म्हणतले, पुन्हा पुढे म्हणाले, काय म्हणाले, जी बारसे होय तव राहावीची. बारसे होईपर्यंत थांबा, आता इतके दिवस थांबला तुम्ही, आता बारसं होऊ द्या. बारसेही झाले, आणि झाल्यानंतर मात्र अन्नदान केले. त्याच्यानंतर अन्नदान झालं. यानंतर बीजे करू आदरले, आणि आता म्हटलं की आता झालं, बारसंही झालं, पुत्रही झालं, आता मात्र मी इथून निघून जाणार. त्यावेळेला पुढं ती त्यांनी म्हणतले, पुन्हा त्यांनी पुढे म्हणालेत, काय म्हणालेत, जी उष्टवण वरी राहावीची. आता बाळाचा जो संस्कार आहेत, जो जावळी काढण्याचा आपण असं जे म्हणतो, तो उष्टवणावरी राहावीची असं मात्र त्या ठिकाणी. उष्टवण झाल्यानंतर पाठसुताचा जोगवटा केला, आणि मग मात्र काय त्याने, तर अशा मात्र 5 रत्नाचा 5 सहस्त्राचा, तेथं 5 सहस्त्राची रत्न खेळली, एक मात्र 5 पदराचा अशा प्रकारे एक जोगवटा त्यांनी, जोगवटा म्हणजे कमरपट्टा तयार केला, आणि त्याला मात्र 6 प्रकारची काय रत्न त्यांनी त्यामध्ये लावलेली होती. असा सुंदर अशा प्रकारचा जोगवटा त्याने निर्माण केला. मग मर्दनादिधीत मग त्यांची आंघोळ झाली, पूजा केली. मग जोगवटा ओळगविणे अर्पण करणे, आणि मग काय, तर तो जोगवटा म्हणजे जो कमरपट्टा होता, जो बनवलेला होता, त्याच्यामध्ये रत्न लावलेली होती, असा तो जोगवटा, सुंदर असा जोगवटा तो चक्रधरांना अर्पण केला. मग तिथूनही बीजे केली, आणि मग तिथून मात्र गोसावी निघून गेली. आऊसे जोगवटा घालून बसली होती, तर काय, तर आले तेव्हा मात्र पुढे आऊसेसोबत त्यांची भेट झाली. आऊसा मात्र एक कमरपट्टा बांधून मात्र ती बसलेली होती. ती बसली असताना मात्र तया उपरी म्हणतले, आणि म्हणून तो तिच्या ठिकाणी असणारा जो जोगवटा होता तो बघून मात्र चक्रधर आऊसेला म्हणालेत, काय म्हणालेत, नायका यातही एक जोगवटा होता, जसा तुझ्याजवळ आहे ना तसाच जोगवटा एक माझ्याकडे होता, परी तो पाठ सुताचा, तो काही असा तसा नव्हता, तो अतिशय सुंदर अशा प्रकारचा होता, 5 सहस्त्राचा, ज्याच्यामध्ये मात्र 5 प्रकारची अशी सहस्त्र अशा प्रकारची जी रत्न लावलेली होती, असा तो होता, अतिशय सुंदर असा होता. तेव्हा ती म्हणाली, आऊसा म्हणाली, हे काळीजी 5 सहस्त्राचा कैसा जोगवटाची. मग त्यांनी ती मागील जो काही वृत्तांत आहे मग हे लिहा सांगितले, आणि मग त्यांनी मागे जे संपूर्ण जो काही प्रसंग घडलेला होता, या संपूर्ण प्रसंगाचं विवेचन मात्र चक्रधरांनी त्या आऊसेच्या समोर केलं. तो काही केला जी. मग तिने प्रश्न केला का तुम्हाला असा जो सुंदर जोगवटा तुम्हाला प्राप्त झालेला होता, तो तुम्ही काय केलात, कुठे ठेवलात. तो एका ब्राह्मणाशी दिला. त्यांनी सांगितले की मी तो एका ब्राह्मणाला देऊन टाकलात. म्हणजेच काय, हे काहीची, अरे बापरे, हे तुम्ही काय केलं, तुम्ही त्या ब्राह्मणाला देऊन टाकलात. ऐसा जोगवटा कैसरी देव सनिकले, आणि तुम्हाला मात्र अशा प्रकारचा इतका सुंदर असा जोगवटा असलेला तो कमरपट्टा जो आहे तो तुम्ही कसा काय कुणाला देऊन टाकला, कसा द्यावा असं तुम्हाला वाटला. नाही का, तुम्ही असती तरी तुम्हाला दिसत. आणि मग मात्र त्यांनी, तुम्ही जर राहिल्या असत्या तर मात्र आऊसेला सुद्धा मी तो दिला असता, असं मात्र ते म्हणाले. आणि असं म्हणून मात्र तिचं समाधान करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तर अशा प्रकारचा हा जो प्रसंग आहे तो औरंगाई मल्लपूजा स्वीकारू, म्हणजे औरंगाई प्रदेशामध्ये गेल्यानंतर तिथला श्रीमंत मल्लदेव जो होता त्यांच्याकडून मात्र त्यांनी गोसावींनी कशा प्रकारचा पूजा स्वीकार केला. आणि इतकंच नव्हे तर त्या मालू यांच्याकडे पुत्रप्राप्ती नसल्यामुळे त्यांना सुद्धा मात्र कशा प्रकारची त्यांची इच्छा पूर्ण केली, याचा वृत्तांत जो आहे तो वृत्तांत मात्र आपल्याला या लेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि एकंदरीत मात्र आपल्याला एक असं दिसतं की त्या सर्वसामान्य माणसं जी आहेत त्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये असणारा जो भाव आहे, त्यांच्या मनाच्या ठिकाणी जी इच्छा आहे त्या इच्छेची पूर्तता करताना आपल्याला श्री चक्रधर या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर मात्र नंतरची जी लिहा आहेत त्यामध्ये 16 क्रमांकाची लिहा, त्यामध्ये विवाह स्वीकारू अशा प्रकारची ही लिहा आहे. आता विवाह स्वीकारू कुठल्या प्रकारचा विवाह आणि कोणाचा विवाह आणि त्यांनी त्याचा स्वीकार कसा केला हे मात्र ह्या सर्व प्रसंग जो आहे तो माईमठांनी या लिहीमध्ये आपल्याला रेखांकित केलेला आहे, तो आपण आता बघणार आहोत. गावी एके वृक्षाखाली आसना, एका गावामध्ये वृक्षाखाली त्यांचं खाली बसलेले होते. कोण बसलेले होते? गोसावी. त्यावेळेला तव हेडाऊ उतरले होते. हेडाऊ म्हणजे घोड्याचे व्यापारी. त्या गावामध्ये हे एका झाडाखाली बसले असताना त्याच गावामध्ये हेडाऊ आलेत, आणि हेडाऊ म्हणजे घोड्याचे व्यापारी आले होते. ते गोसाव्यापाशी आले, आणि ते सुद्धा मात्र कोणाजवळ आले तर गोसाव्यांजवळ आले. आल्यानंतर तेही गोसावी या ते राजकुमारा असे देखील, आणि ते पाहते तर त्यांनी गोसाव्यांना कोणाप्रमाणे? राजकुमाराप्रमाणे बघितलं. पाहते तर गोसावी अगदी दिसायला सुंदर आहेत, म्हणजे हा तर जणू काही राजकुमारच वाटतो असं मात्र त्या घोड्याच्या व्यापाऱ्यांना वाटू लागला.
मग तेही घोड्याच्या जाती पुसलिया. गोसावी घोडे जाती निरूपिती. आणि मग त्यांनी घोड्याच्या जाती विचारल्या तर गोसावी मात्र घोड्याच्या जातींचं निरूपण मात्र करत होते. सर्वज्ञ म्हणतले जाती शुद्ध तो तो बहुतांमध्ये एकू खडेनं, सर्व घोड्यांमध्ये मात्र खरा जर जातीवंत घोडा असेल तर तो हा आहे, अशा प्रकारचं मात्र ते म्हणू लागले. तो घोडा तयाची वास रोखे पाहतच असे. आणि जेव्हा त्या घोड्याला असं म्हटलं तेव्हा तो घोडा मात्र चक्रधरांकडे बघत होता, गोसाव्यांकडे बघत होता. मग हेडाऊ म्हणतले. आणि मग या हेडाऊंना आश्चर्य वाटलं की घोड्याविषयीचं ज्ञानसुद्धा मात्र गोसाव्यांना पुरेपूर आहे. तेव्हा मात्र त्यांनी विनवणी केली. कोणती विनवणी केली? विनविले आपुल्या दुसा घेऊन गेले. आणि मग मात्र त्यांनी जो दुस म्हणजे तंबू, त्यांनी जो तिथे थांबण्यासाठी जो काही तंबू उभारलेला होता त्या तंबूमध्ये अगदी गोसाव्यांना ते व्यापारी घेऊन गेलेत. मग मर्दना झाली, मादणी केली, गोसाव्याची वस्त्रे ओळखविली. आणि मग मात्र त्यांनी नवीन वस्त्र जी आहे ती नवीन वस्त्र त्या गोसाव्यांना अर्पण केली. घोडा दिला, एक घोडासुद्धा त्यांना दिला. गोसावी मुख्य नायक. गोसावी मात्र त्यांनी सांगितलं की तुम्ही आता आमचे कोण आहेत? मुख्य नायक आहेत. येर आवघे सेवक. आणि आम्ही सगळे तुमचे कोण आहोत? सेवक आहोत. ऐसे वर्तो लागले. आणि अशा प्रकारचं वर्तन मात्र सगळेजण करू लागले. मग ओरंगळा भिजे केलेत. मग मात्र ते काय तर ओरंगळ या ठिकाणी आलेत. आल्यानंतर मात्र काय हेडाऊ आले ऐकून लोक सवम आला. आणि मग मात्र लोकांना वाटलं की घोड्याचे व्यापारी आपल्या गावामध्ये आलेले आहे, तेव्हा आपण घोडा विकत घेण्यासाठी आपण काय त्या घोड्यांच्या व्यापाऱ्याकडे आपण गेलो पाहिजे. म्हणून सगळे लोक मात्र समोर यायला लागले. घोडे विकिता घोडे विजाती जीवन बोलती. आणि मग सांगितलं गोसावी अगदी मात्र त्या व्यापाऱ्यांचे नायक होते. आणि मग मात्र ते घोड्यांचं वर्णन करू लागले. घोडे म्हणजे आपलं जीवन आहेत. आणि इतकंच नव्हे तर हा घोडा अमुके जातीचा, अमुका गुण अमुके लक्षण, हा घोडा अमुकेची आहे. अशा प्रकारे घोड्यांचं गुणवर्णन जे आहे ते गुणवर्णन मात्र गोसावी करू लागले. ते ऐकून काय झालं तर मग लोकांनी घोडे घ्यायला सुरुवात केली. हेडाऊ म्हणते. हेडाऊ काय म्हणत होते? तिथे काय अनुभव आला तर ते म्हणते हा घोडा गोसावीचेनी बहुत मोल पावला. आणि व्यापारी म्हणाले की गोसाव्यांनी या घोड्यांचं वर्णन केल्यामुळे आपल्याला या घोड्यापासून खूप काही पैसे आले, चांगल्या भावामध्ये चांगल्या किमतीमध्ये हा घोडा विकला गेला. लोक म्हणत होते की हा घोडा गोसाव्याच्यानी सवंग आला, म्हणजेच हा घोडा गोसावी होते म्हणून आपल्याला स्वस्त मिळाला, नाहीतर कदाचित इतक्या पैशामध्ये हा घोडा आपल्याला मिळाला नसता. अशा प्रकारचा अनुभव त्या घोडा घेणाऱ्या व्यक्तीला आणि विकणाऱ्या व्यक्तीला असा अनुभव येत होता की आपल्याला गोसाव्यांमुळे आपल्याला हा जो घोडा आहे हा घोडा मात्र जास्त पैशाला विकला गेला. तेथं एक व्यवहार आला त्याने देखील. तिथे एक व्यापारी आला आणि त्याने ते सगळं पाहिलं. पाहिल्यानंतर मात्र काय मग म्हणतले तो म्हणाला, काय म्हणाला? जी माते कन्यारत्न एक असेल. तो म्हणाला की माझ्याकडे माझी एक कन्यारत्न आहेत, मुलगी आहेत, तिचे या रूपा अनुरूप वरू कवने ठाई नाहीत. मी खूप शोधलं परंतु मात्र तिच्या ठिकाणी जी सुंदरता आहे तिच्या सुंदरतेला अनुरूप अशा प्रकारचा वर मात्र मी शोधला पण वरून काही भेटलेला नाही. तर तिथे गोसावी आपुली दासी करती तरी तेने मी कृतकृत्य होईल. आणि म्हणून तिला जर मात्र गोसावी आपली दासी करणार असेल तर मी मात्र खरोखरच कृतकृत्य होईल, अशा प्रकारची इच्छा मात्र त्या व्यापाऱ्याने त्या ठिकाणी व्यक्त केली. माझ्या केल्या फळ होईल. आणि मग मात्र माझं जे कर्म आहे माझं केल्याचा मला आनंद वाटेल आणि इतकंच नव्हे ते सार्थक होईल. सर्वज्ञ म्हणाले, काय म्हणाले? अरे बाबा तू मला लग्नाची तुझी मुलगी मला देण्याचा विचार करतो, पण माझं तर म्हणजे काय इथं जातीकुळ नाहीत, कुंटदावे नाहीत. अरे माझं गोत्र काय, काय नाव काय, गाव काय, हे माझं काहीच नाही आहे. त्याने म्हणतले जी गोसावीचं जातीकुळ, गोसावीचं कुंटदावे. तुम्ही काही विचार करू नका. आमच्यासाठी गोसावी म्हणजेच गोसाव्यांचं गाव आहे, गोसावी म्हणजेच गोसाव्यांचं गोत्र आहे. म्हणजे आम्हाला त्यांचं ते काही शोधण्याची गरज नाही. सर्वज्ञ म्हणतले काय म्हणाले? याती कराव्या नाहीत. म्हणजे याते कराव्या नाही. सर्वज्ञ म्हणाले याते कराव्या नाहीत. अरे माझ्याकडे बाबा या लग्नाची खटपट करायला कोणीच नाही आहे. त्यावेळेला तेने म्हणतले जी माते आवखीची आईत असेल. तुम्ही काही त्याचा विचार करू नका, हे सर्व माझ्याकडे आपोआपच पहिलेच माझ्याकडे सगळं आहे. तव हेडाऊवी म्हणतले. तेव्हा मात्र हेडाऊ म्हणाले, व्यापारी म्हणाले काय हे आवघे गोसावीचेच नव्हे. त्याला व्यापारी म्हणाले अरे तुम्ही कशी गोष्ट करतात, हे सगळं जे आहे ते सगळं तुमचंच आहे, आमचं काय आहे. त्यावेळेला मात्र मग तो व्यवहारा गोसाव्या ते गोत्र कुटुंबात ते दाखवाव्या घेऊन गेला. आणि मग मात्र तो व्यापारी काय तर आपल्या घरच्या लोकांना गोसाव्यांना दाखवण्यासाठी घेऊन गेला. गोधोळीचे लग्न झाले. आणि मग मात्र गोंधळीचं जे मुहूर्त असतं त्या मुहूर्तावरती मात्र गोसाव्यांचं चक्रधरांचं लग्न झालं.
4 दिवस वराडिकेचे झाले. 4 दिवस अशा प्रकारचा हा लग्न प्रसंग पार पडला. मग हेडाऊही पाठवणी मागितली आणि मग मात्र आता हेडाऊ म्हणाले, म्हणजे व्यापारी म्हणाले की आता आम्ही आमच्या व्यापारासाठी पुढे निघून जाणार. हेडाऊ निघालेत आणि मग तिथून व्यापारी निघायला लागलेत. मग केतुले 1 दिवस तेथे राज्य केले. मग काही दिवस मात्र त्या ठिकाणी त्या ओरंगाच्या भागामध्ये तिथेच त्या व्यापाऱ्याकडे ज्याची कन्या त्याला दिलेली होती त्या कन्येच्या घरीच मात्र गोसावी त्या ठिकाणी थांबले. एकोदिनी एक दिवसचा प्रसंग असा होता की उपरीवरी सारी खेळत असती. वरच्या माळावरती मात्र सारीचा खेळ खेळत होते. खेळत असताना मात्र ती आऊसे वारा घालिते. आऊसा ही त्याची पत्नी आणि आऊसा मात्र काय त्याला वारा घालत होती. घालत असताना तव अवधूत एकू नगरामध्ये भिक्षेशिरे गेला आणि पाहते तर मग त्यांनी एक भिक्षुक भिक्षा मागताना मात्र नगरामध्ये प्रवेश करताना त्यांनी पाहिला आणि तो भिक्षा मागतो आहे. तो संसाराला पाठीमोरा झालेला आहे आणि काय संसाराशी पाठीमोरा झाला. त्याने पाहिलं की याने संसार त्याग केला आहे ऐसा देखील, असं मात्र त्या गोसाव्यांनी बघितलं. आणि त्या गोसाव्याकडे त्या भिक्षुकाकडे पाहून मात्र गोसावी म्हणाले, काय म्हणाले, कोणाला, आऊसेला म्हणाले. काय म्हणाले, तो देखुनी ऐसे म्हणतले, काय म्हणाले, आता येथून ऐसिया होईल. आता येथून मात्र मी सुद्धा असाच संसाराचा त्याग करून मी भिक्षुक बनणार आहे, अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार त्यांनी आऊसेकडे व्यक्त केला. हा व्यक्त केल्यानंतर मात्र तव ती आऊसे मूर्छा परिपूर्ण होऊन पडलीत आणि मग मात्र तिला असं वाटलं का हा माणूस आता काय करणार, संसाराचा त्याग करणार आणि त्याग करण्यानंतर म्हणजेच मला हा सोडून जाणार, अशा प्रकारचा हा विचार जेव्हा त्यांनी व्यक्त केला त्यावेळेला लगेच आऊसा मूर्छा येऊन खाली पडली. गोसावी उपंगे घेऊन उठवली आणि त्यांनी मग लगेच मात्र तिला उचललं, आपल्या छातीशी घेतलं आणि घेतल्यानंतर मात्र त्यांनी श्रीकरे डोळे पुसले. आपल्या हातांनी मात्र काय तिचे डोळे पुसले, नेत्र प्रमार्जिले आणि मात्र नेत्रावरती पाणी टाकलं आणि ते सुद्धा मात्र धुतले, सावध केली आणि तिला सावध केलं. सावध केल्यानंतर काय बघा म्हणतले, काय म्हणाले, येथून तुमते झाकवित होते, हसवित होते. मी तुझ्यासोबत असंच काहीतरी थोडंसं खोटं बोलत होतं, तुझी गंमत करत होतो, असं मात्र गोसावी तिला म्हणू लागले. तेथं महदायसे पुसले आणि मग महदायसेला वाटलं. यारा महदायसेला हा प्रसंग सांगत असताना गोसाव्याला महदायसेने विचारलं, हा जी गोसावी बीजे केले आणि मग मात्र गोसावी तिथून निघून आले. कशी निघून आलात, कारण काय, तुम्ही तर म्हणजे आऊसा तुमची पत्नी होती आणि हा संसाराचा त्याग तुम्ही कसा केला. त्यावेळेला तरी ती एक आईजी ते तिचं काय झालं, त्यावेळेला ती याती देखती असती स्थितीत संचरली, आनंद झाला, मग बीजे केली आणि असंच तिला माझ्याकडे बघत असताना तिला स्थितप्रज्ञता प्राप्त झाली आणि त्या स्थितीमध्येच ती संचारली आणि त्या संचारानंतर तिच्यातच ती आनंद मानू लागली. अशा प्रकारे आणि जेव्हा तिला स्थितप्रज्ञता प्राप्त झाली तेव्हा मी तिथून निघून आलो. अशा प्रकारचा जो प्रसंग आहे तो प्रसंग आपल्याला विवाह स्वीकारू असा आपल्याला या लेमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला त्या वरंगळच्या भागामध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र तिथे घोड्याचे व्यापारी कसे आले आणि आल्यानंतर मात्र ते घोड्याच्या व्यापाऱ्यांचे नायक कसे बनले, घोड्यांच्या व्यापाऱ्यांनी त्यांना कशा पद्धतीनं पुढाकार दिला आणि इतकंच नव्हे तर त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर त्यांचे घोडे बहुमोल कसे विकल्या गेलेत आणि घेणाऱ्याला सुद्धा तो स्वस्त आहे असं कसं वाटलं, या सर्व गोष्टी ज्या त्या सर्व गोष्टी आपल्या या प्रसंगामध्ये आपल्याला दिसून येतात. इतकेच नव्हे तर तिथे जो एक व्यापारी आलेला होता त्या व्यापाऱ्याने आपलं कन्यारत्न गोसाव्यांना कसं दिलं आणि 4 दिवस त्यांचा लग्न समारंभ कसा पार पडला, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला या लिहिमध्ये आपल्याला दिसतं. आणि शेवटी संसाराचा त्याग करून मात्र पुढच्या प्रवासाला गोसावी कसे निघाले, हा सर्व प्रसंग जो आहे त्या प्रसंगाचं विवेचन आपल्याला या लिहिमध्ये या आठवणीमध्ये माहीमट करताना दिसतात. आणि म्हणून विवाह स्वीकारून सुद्धा मात्र त्यांनी संसार त्याग कसा केला हे आपल्याला या ठिकाणी ते दिसून येतं. त्यानंतर आपल्याला नंतरची जी 17 क्रमांकाची लिहा आहे त्यामध्ये डाकरामी व्याघ्रवीर रावण. आता डाकरामी व्याघ्रवीर रावण म्हणजेच काय, डाकराम नावाचं जे गाव होतं आणि त्या ठिकाणी काय प्रसंग घडला ते आपण बघणार आहोत. डाकरामी पाणीपात्र करुणी पौडाव्या भिवेश्वराच्या देवळा बीजे करीत होते. डाकरामला जेव्हा ते येऊन पोहोचले त्यावेळेला मात्र गावामध्ये भिक्षा मागितली आणि भिक्षा मागून झाल्यानंतर झोपण्याकरिता पौढाव्या म्हणजेच काय, झोपण्याकरिता कुठे तर तिथे भिवेश्वराचं एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये त्या देवळामध्ये ते गेलेत आणि गेल्यानंतर मात्र तिथे पाहते तर काय तव लोके वारिले. तिकडे जायला निघाले त्यावेळेला मात्र लोक त्यांना मनाई करू लागले, मनाई करू लागलेत. काय कशासाठी मनाई करू लागलेत, देवहो येथ न वचा येथ वाघू असे. देवहो तुम्ही इकडे जाऊ नका,
जाऊ नका. म्हणजे गोसाव्यांना देवहो म्हणून ते संबोधत होते आणि म्हणत होते की तुम्ही तिकडे जाऊ नका, जाऊ नका. याचं कारण काय आहे? येथं वाघ असे. इथं काय आहे? इथे वाघ असतो आणि वाघ असल्यामुळे मात्र तुम्ही तिथे जाऊ नका. तो तुम्हाला इजा करेल किंवा तुम्हाला अगदी प्राणांतिक धोका होऊ शकतो. तेव्हा मात्र तुम्ही तिकडे जाऊ नका. गोसावी ऐकून विजे केली आणि गोसावींनी ते ऐकून घेतलं तरीसुद्धा लोकांच्या म्हणण्याला त्यांनी होकार न देता ते सरळ मात्र त्या मंदिराकडे, त्या देवळाकडे निघून गेले. तेव्हा ते तो वाघू आला होता. तेव्हा त्या ठिकाणी कोण आला? वाघ आलेला दिसला. त्याने हाक कधी दिली? त्याने काय दिली? हाक कधी दिली? गोसावी सिंहनादू केला. त्याने जेव्हा वाघाने आपली डरकाई फोडली तसाच मात्र गोसाव्यांनी सुद्धा त्यांनी सिंहनाद केला. मग तो वाघू पळाला. त्याला असं वाटलं वाघाला की इथे आपण नेहमीप्रमाणे येतो, परंतु आज तर आपल्या अगोदरच सिंह येऊन इथे बसलेला आहे की काय, असं त्याला वाटलं आणि मग मात्र तो वाघ पळून गेला. वाघू तेथूनही गेला. वाघ तिथून मात्र निघून गेला. गोसावी तिथं पवडले आणि मग गोसाव्याने तिथं निवांतपणे झोप स्वीकारली. उदयाची लोक तेथं आलात आणि दुसऱ्या दिवशी लोक मात्र नेहमीप्रमाणे त्या वाघाला हाकलण्यासाठी जे काही वाजंत्री वगैरे घेऊन येत होते तशाच प्रकारे मात्र त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ते आलेत आणि पाहते तर तिथे सकाळी लोक तिथे आलेत तुरे वाजवित, ते म्हणजे वाजंत्री वगैरे हे वाजवत काहळ्या सिंहनाद केला. आणि इतकंच नव्हे तर ते सुद्धा सिंहनाद करत होते. परिवागू निघेना, पण मात्र काही तिथे वाघ काही मंदिरातून बाहेर येत नव्हता. कारण वाघ कोणी हाकललेला होता? तो चक्रधरांनीच हाकललेला होता. आणि मग मात्र निघेना, प्रत्येही ते ऐसेची करते. प्रत्येक दिवस ते तसेच करत होते. मग वाघू जाय आणि मग तो वाघ निघून जायचा तिथून. ते देवासी पूजा करते तय न निघेची तीही म्हणतले आणि मग मात्र ते नंतर देवाची पूजा करत होते. परंतु मात्र आज मात्र वाघ निघतच नव्हता. त्यावेळेला मात्र बघा काय तर ती म्हणतले आजी वाघू आजोही का निघेना, आतापर्यंत वाघ का बरं निघत नाही. म्हणून मात्र काय तेव्हा एकी म्हणतले, तेव्हा एक म्हणाला काली वारिता माणूस एक इथं आले होते. अरे काल आपण एका माणसाला खूप म्हटलेलं होतं, मनाई केलेली होती इथे येण्यासाठी, पण तरी मात्र तो मनुष्य इकडे चाललेला होता. मग तेही दुरोणी पाहिले. मग त्याने दुरूनच मात्र त्या मंदिरामध्ये झाकून पाहिल्यानंतर पाहते तर तव चौकी गोसाव्याची देखील पाहते तर आत मंदिराच्या चौकामध्ये म्हणजे आतल्या भागामध्ये गाभाऱ्यामध्ये गोसावी झोपलेले होते. देखील जी येथं वाघू आला होता की सर्वज्ञ म्हणतले गोसाव्यांना म्हणालेत गावातील लोक की येथे वाघ आला होता का. त्यावेळेला गोसावी म्हणालेत आला होता. गोसावीने सांगितलं वाघ आला होता. त्याने हाक दिदली येथून सिंहनाद केला. त्याने मात्र वाघाने आपली डरकाई फोडली तर मी मात्र तिथे सिंहनाद केला. तो गेला आणि तो मात्र इथून निघून गेला. परंतु तो गेला तर मात्र कसा गेला? आद्य प्रभूती तो येथ न ये हो. आता यानंतर मात्र कधीच तो वाघ मात्र या देवळामध्ये या मंदिरामध्ये कधी येणार नाही. मग सर्वज्ञ म्हणतले बाई तिये देऊनी ते स्थान वस्ते झाल्या. आणि मग मात्र त्यांनी ही लिया बाईसीला सांगत असताना मात्र सांगितलं की बाई ते स्थान मात्र तेव्हापासून मात्र लोकांसाठी वास्तव्यासाठी, लोकांसाठी रहदारीसाठी, लोकांच्या सुविधेसाठी मात्र नेहमीसाठी ते वस्त झालं. म्हणजे लोकांची वर्दळ त्या ठिकाणी निर्माण झाली असं. आणि कुठल्याही प्रकारे वाघाचा धोका किंवा वाघाविषयीची भीती मात्र राहिलेली नाही असं मात्र. म्हणजेच डाकरामी व्याघ्र विद्रावण म्हणजे डाकराम या गावी भिवेश्वराच्या मंदिरामध्ये येणाऱ्या वाघाला कसं हकलून लावलं आणि याचं सुद्धा मात्र या ठिकाणी जो प्रसंग आहे तो प्रसंग आपल्याला या लिहेमध्ये माईभटाने वर्णन केलेला आपल्याला इथे दिसतो. आणि इतकंच नव्हे तर आपल्याला या प्रसंगाच्या माध्यमातून अगदी चक्रधरांच्या ठिकाणी असणारं ईश्वरी अवतारत्व जे आहे ते सुद्धा आपल्याला बघायला मिळते. तैल्यकार युग्मास्थिती. आता तैल्यकार युग्मास्थिती, तैल्यकार म्हणजे तेल, तो त्याला कशा प्रकारची स्थितप्रज्ञता प्राप्त झाली हे आपल्याला लिहा क्रमांक 18 मध्ये आपल्याला बघायला मिळते. आता काय सांगितलेलं आहे बघा या प्रसंगामध्ये, माईभट काय म्हणतो ते सुद्धा आपण बघूया. गावी एकी हाटामध्ये बीजे केले. गावी एका हाटामध्ये म्हणजे बाजारामध्ये ते गेलेत. कोण गेले? गोसावी गेले. तर तीळ तेलीनं तीळ पाकळीत होती. तीळ तेलीन जे आहेत म्हणजे तिळाचं तेल काढणारी तेलीन, तीळ तेलीन तिथे तीळ पाकळीत होती. तिया देखिले तिने पाहलं. मग तिया म्हणतले, मग ती म्हणाली, काय म्हणाली? आगाये बरविया जोगिया येईवो माछिया घरा. ते गोसाव्यांना बघून म्हणाले की हे गोसाव्या तू काय कर, माझ्याकडे माझ्या घरी ये. ऐसे म्हणून श्रीकरा धरूनी घरात घेऊन आलीत. आणि असंच म्हणून मात्र काय तिने गोसाव्याचा हात धरला आणि आपल्या घरी ती घेऊन आली. मग तेथं दोरी दार संका धरूनी सर्वज्ञ म्हणतले आणि गेले आणि दारामध्ये प्रवेश कराव. तर दाराला धरून मात्र अगदी मात्र काय तर गोसावी म्हणू लागलेत. काय म्हणाले? आगा ये मेहरा तुझी या मेहरी याते कायसे आणले.
आणि काय तो त्या तेल्याला म्हणू लागला, अगा ए मेहरा, मेहरा म्हणजेच तेली आणि मेहेरी म्हणजेच तेली. तो तेल्याला म्हणू लागला, अगा हे मेहरा, तुझी ह्या मेहेरी या ती कासय आणलेत, तुझ्या पत्नीने मात्र मला असं घरी का बरं आणलं. त्यावेळेला तो घाणा खेटीत होता, तो घाणा खेटण्याचं काम करत होता, घाणा फिरवण्याचं काम करत होता. त्याने म्हणतले, जी जी मी तिळ मारा तेली, मी काय तिळाचं तेल काढणारा तेली आहे. जी जी माझ्या पापा शेव करावे आणले, जी माझ्या पापाचं क्षरण करण्यासाठी तिने मात्र आपल्या घरी तुम्हाला आणलेलं आहे. ऐसे करुणी घाणिया खालुती उडी घातली असे म्हणून मात्र घाण्याचं काम सोडून दिलं आणि तो इकडे चक्रधरांकडे आला. बाजेवरी पासवडी अंथुरली आणि मग मात्र काय त्याने एक बाज टाकली, बाजेवरती मात्र पासवडी म्हणजे वाकड टाकली, अंथुरण टाकलं आणि अंथुरण टाकल्यानंतर ते आसन आणि तिथे बसण्यासाठी त्यांना सांगितलं. तो पासी बसला आणि तो सुद्धा मात्र गोसाव्यांच्या जवळ बसला. ते उपहाराची आयत करीत होती आणि मात्र ती काय करत होती, उपहाराची आयत करत होती. म्हणजेच काय, त्यांना उपहार दाखवण्यासाठी त्यांच्यासाठी काही नाश्ता म्हणा किंवा काही तिच्यासाठी उपहार म्हणा, तो उपहार ती करत होती. ती अद्याप देव करत होती. मग तिथं दोघा विद्यास्थिती झाली आणि मग काय झालं की त्यांनी तिथे तिचा उपहार वगैरे अगदी मात्र त्यांनी झाल्यानंतर मात्र काय तर दोघांनाही तिथे विद्यास्थिती झाली, त्यांना विद्यास्थिती प्राप्त झाली आणि प्राप्त झाल्यानंतर गोसावी विजय केले आणि मग मात्र गोसावी तिथून निघून गेले. गोसावी निघून गेल्यानंतर ते अद्यापी देवोदेवी होऊनी वर्तते असती आणि मग मात्र काय ते अद्यापी देवोदेवी होऊनी वर्तते असती, अजून सुद्धा मात्र ते काय देव आणि देवी म्हणून वर्तन करीत आहे. हे त्या वाटा तेने ठाय आले तर परी ते या ते ओळखीतची ना. आणि मग मात्र काय पुन्हा मग काही दिवसानंतर गोसावी त्या वाटेने आल्यानंतर जेव्हा त्या दोघांची भेट गोसाव्यांसोबत झाली, परंतु मात्र त्या दोघांनी सुद्धा गोसाव्यांना ओळखलेलं नाही. हा परिणाम जो होता तो विद्यास्थितीचा होता. ती स्थितप्रज्ञता जी आहे ती त्या दोघांनाही म्हणजे तेलीन आणि तेल्याला कशा प्रकारची प्राप्त झाली, त्या दोघे दाम्पत्याला कशा प्रकारची ही स्थितप्रज्ञता प्राप्त झाली, हा प्रसंग जो आहे हा प्रसंग आपल्याला या लिहामध्ये बघायला मिळतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला लिहा क्रमांक 15 ते 18 यामध्ये आपल्याला माहीम भटांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा जो प्रसंग आहे हा प्रसंग या ठिकाणी वर्णन केलेला आपल्याला इथे दिसतो. अशा या प्रसंगाच्या माध्यमातून चक्रधरांचा जो काही एकांकातला जो प्रवास आहे तो प्रवास आपल्याला बघायला मिळतो. आणि इतकंच नव्हे तर जिथे जिथे भेटी दिल्या, ज्यांच्यासोबत त्यांचा संबंध आला त्या ठिकाणी कशा प्रकारे त्यांच्यापासून त्यांना लाभ झाला, इतकंच नव्हे तर त्यांच्याकडून मात्र जी स्थितप्रज्ञता असेल किंवा इतकंच नव्हे त्यांच्याकडून जी मदत आहे ती मदत त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे एकंदरीत आपल्याला चक्रधरांच्या चरित्राच्या या आठवणींतून मात्र एकांकामध्ये शिष्य अनुयायी जरी नसले तरी सुद्धा मात्र त्यातून चक्रधर मात्र माणसांपर्यंत, माणसांच्या मनापर्यंत कसे पोहोचलेत हे सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या आज लिहा क्रमांक 15 ते 18 या ज्या 5 लिहांचं आपण जे काही या ठिकाणी वाचन आणि विवेचन या ठिकाणी केलेलं आहे आणि चक्रधरांच्या जीवनामध्ये घडलेले जे घटना प्रसंग माईमठाने रेखांकित केलेले आहेत ते जे आपण या ठिकाणी बघितले ते आपण सुद्धा पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून आपण सुद्धा शंभू तुळपुळे यांनी संपादित केलेलं जे काही लिहाचरित्र एकांक आहेत त्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण त्याचं वाचन करावं आणि वाचन करून मात्र ते प्रसंग आपण अधिक सविस्तरपणे आणि अतिशय सुंदरपणे ते अजून नीटपणे ते समजून घ्यावे अशा प्रकारची अपेक्षा करतो. तेव्हा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि पुढल्या व्हिडिओमध्ये पुन्हा नव्या काही आठवणीशी पुन्हा आपण भेटूया. तेव्हा आपण इथेच थांबू. धन्यवाद.